म्हटलं मला पक्षामध्ये ज्याच्या अन्नामध्ये भीमाचं आहे रोशन तानाजी शिंदे मध्ये आशेर आहे का? मग तुम्हाला कळेल की मी पार्टी बोलतोय का बाबासाहेबांचे विचार मांडतोय. लक्ष द्या. हा वाद आम्हाला एकमेकाची खेतातानी करण्यामध्येच आम्ही फार पुढे आहोत. याचं मला सहन होत नाही, त्याचं मला सहन होत नाही. कुठून आम्ही एक होणार आणि कुठून आमची सत्ता येणार? आम्हाला सगळ्यांना सोबत न्यायचंय. एससी मधले तो वाल्मिकी समाजाचा असो माझा भाऊ, तो वडार समाजाचा असो, मातंग समाजाचा असो, तो चमार समाजाचा असो, सगळ्यांची वर्गवारी. पण दलित म्हणून घेऊ नका. बाबासाहेबांनी दलित म्हणण्याला विरोध केला. जो दलित म्हणाल त्याला देशद्रोही म्हणता येईल असं बाबासाहेबांनी नमूद केलं. असे आहे का? ना तो चमचों का है ना तो दलालों का है, ना तो चमचों का है ना तो दलालों का है, न जातिवादियों का है न दिल के कालों का है. वो भीमा कोरेगांव का इतिहास गवाह है ये चेतन. अरे 56 इंच का सीना सिर्फ हम जय भीम वालों का है, सिर्फ जय भीम वालों. जानामधी भीमाचा आहे. अपमान भीम जी का कोई करे हमें हरगिज नहीं गवारा है. शेरकडे लक्ष द्या. हा मुलगा आहे, याच्यामध्ये फक्त बाबासाहेबांचे विचार टाका. विहान राहुल जाधव. एक मिनिट. जय भीम बोलतो ना. शेर का बेटा बोल. वारे वा. बाळाला बघून माझं स्वतःच गाणं आठवलं. अरे मैं दिलवाला हिम्मत वाला छेल छबीला हूँ, मैं दिलवाला हिम्मत वाला छेल छबीला हूँ. अरे भीमराज का दीवाना मैं जय भीम वाला हूँ. बिहारतर्फे 2000 रुपये मिळाले का? आता अच्छा, भीमा कोरेगावचा शेर पुन्हा झाला पाहिजे. तसेच बाबा तेरा राज माथाडी खालापूर तालुका अध्यक्ष युवा नेता रोहिदास राजू गायकवाड, भारी पंचकोशी विभागीय अध्यक्ष में हरगिज नहीं गवारा है. शेरकडे लक्ष द्या. अपमान भीम जी का कोई करे हमें हरगिज नहीं गवारा है. भीम हमारा हमको अपनी जान से भी प्यारा है. भीम हमारा हमको अपनी जान से भी प्यारा है. वो भीमा कोरेगांव का इतिहास उठाकर देख लो. हम 500 महारों ने तुम्हारे 28,000 को मारा है, तुम्हारे 28,000 को भीम टाइगर, गणेश चित्रे, बबलू ढाले, दिनेश राव, रवी जाधव, विवेक पवार 500 रुपये मिळाले. ज्याच्या अन्नामध्ये भीमाचा आहे रक्त. दुसरं कडवं गातोय. लिहिलंय कसं बघा. खरं आहे बघा, खरं आहे बघा भीमाचा महाराष्ट्र. जातिवाद्यांना केले हो खंडगा. मन निर्भीड दादा, अरे निर्भीड बाधा कारवळ दादा. माझं तर मत आहे, भीमा कोरेगाव घडला त्याच्या पुढे काय आपल्या घरात घुसून मारलं पाहिजे का मनोवाद्यांनी? सगळ्या पक्षांनी एक झालं पाहिजे.
सगळे भीम सैनिक एक झालं पाहिजे आणि एकच पक्ष झाला पाहिजे, तो म्हणजे भीमाचा पक्ष. त्याशिवाय पर्याय नाही. मी म्हणल मी शाना, तो म्हणल मी शाना. एक गाणं आहे माझं नवीन. और बीजेपी जाईल, काँग्रेस येईल. बीजेपी जाईल, काँग्रेस येईल. बीजेपी जाईल, काँग्रेस येईल. बीजेपी जाईल, काँग्रेस येईल. सत्ता, अरे सत्ता, सत्ता ही त्यांच्या हातात येईल. आमच्या पुढाऱ्याचा चालू तंटा, आमच्या पुढाऱ्याचा चालू तंटा, आमच्या पुढाऱ्याचा चालू तंटा, आमच्या हातात येतो रे घंटा. आमच्या पुढाऱ्याचा चालू तंटा, आमच्या हातात येतो रे घंटा. आमच्या पुढाऱ्याचा चालू तंटा, आमच्या हातात येतो रे घंटा. राहुल जाधव, सिद्धांत गायकवाड, आमचे दादा अशोक गायकवाड यांचे चिरंजीव पुन्हा 500 रुपये या कडव्यासाठी. और बीजेपी जाईल, काँग्रेस येईल. बीजेपी जाईल, सत्ता ही त्यांच्या हातात जाईल. तर सगळे पक्ष एक होऊन बाबासाहेबांचा एक पक्ष, एक विकास, एक लक्षण, एक ताकद व्हावी आणि आपला उद्धार व्हावा असं कुणाला वाटत असेल तर सगळ्यांचा एकदा टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. अहो एवढं तर सगळ्यांना वाटतं, मग एक होत का नाही? का वाट पाहिजे आपल्यामध्ये? तिकडेही बाबासाहेब, इकडेही बाबासाहेब, मागे बाबासाहेब, पुढे बाबासाहेब, सगळीकडे बाबासाहेब. मग गोंधळ कसलाय? तोड पाणी का वाटाघाटीचा? संभाजी भगत फार चांगलं म्हणतात, ये बडे झोलर बने रे भैया, ये तो डॉलर लेते रे भैया. माझं हे गाणं नवीन. अरे बीजेपी जाईल, काँग्रेस येईल. आणि सत्ता ही त्यांच्या हातात जाईल. आमच्या पुढाऱ्याचा चालू तंटा. तू अध्यक्ष की मी अध्यक्ष, पुढारी अपघात भांडला आहे. तू अध्यक्ष की मी अध्यक्ष, पुढारी अपघात भांडला आहे. भीमा तुझा सुविचार यांनी दावणीला टांगला आहे, म्हणून तुझा विशाल पक्ष ते ठाई ठाई सांडला आहे. आणि बा भीमा तुझ्या त्या लेकरांनी तुझ्या निळ्या झेंड्याचा बाजार मांडला आहे. निळ्या झेंड्याचा बाजार सच्चा भीम सैनिक सिद्धार्थ सनावरचे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी BRSP. आणि सत्ता ही त्यांच्या हातात जाईल. आमच्या नेत्यांचा चालू तंटा. तू किती घेतो, मी किती घेतो, तुला एवढे मला एवढे. अरे आमच्या नेत्यांचा चालू तंटा. मनमोहन बोरसे उपसरपंच. बीजेपी जाईल, काँग्रेस सत्ता ही त्यांच्या हातात जाईल. आमच्या नेत्यांचा चालू तंटा. आमच्या नेत्यांचा चालू तंटा. आमच्या नेत्यांचा चालू तंटा.
आमच्या हातात येतो रे घंटा जीवन जानवे बघा भीमाचा वारसदार जातीवाद्यांना केले हो थंड अरे संविधान वाचवा वैराला दाखवा अरे संविधान वाचवा वैराला दाखवा संविधान वाचवा गुटखा सोडला गुटखा खाल्ला नसता दात पडले नसते संविधान वाचवा मैऱ्याला नाचवा तो सांगे फिरून घरोघर अरे भारी पडला अरे भारी पडला भीमाचा नातू प्रकाश आणि तुला विमान बनवला वाघ नको लागू म्हणू वाद्यांच्या माग सुदान गायकवाड प्रयोग निकाल दे सुदान दादा 100 रुपये जय भीम विहान विहानला जय भीम जय भीम ऐका बाबासाहेबांचे पडायचे आणि बापाचे आणि आईचे पडायचे काही लोक बायकोचे पडतात तो भाग वेगळा एक कमिटीचं गाणं अरे भीम जयंती नेरुळची कसं झोंबलं